आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ शिकणार आहोत. मग सिंपल म्हणजे काय? साधा. प्रेझेंट म्हणजे काय? वर्तमान. टेन्स म्हणजे काळ. आता सिंपल प्रेझेंट टेन्स या काळाचं सूत्र फॉर्म्युला म्हणतो आपण. तो काय आहे? तर फॉर्म्युला आहे S प्लस V1 प्लस O. यस म्हणजे काय? सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. वर्ब म्हणजे क्रियापद. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग आता सब्जेक्ट आपण कोणकोणते वापरतो इंग्रजीमध्ये? तर इंग्रजीमध्ये अनेक सब्जेक्ट आहेत, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त काही महत्त्वाच्या आणि दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या सब्जेक्टचा कर्त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. सब्जेक्ट मध्ये काय? आय, वी, यू, दे, ही, सी, इट, राकेश, रश्मी म्हणजे नाव. अशा प्रकारचे सब्जेक्टचा वापर करून आपल्याला असंख्य असे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचे आहेत, लिहायचे आहेत. समजलं का? हो. आता सिंपल प्रेझेंट टेन्स जर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये लिहायचं असेल तर आय डॅश डॅश, वी डॅश डॅश, यू डॅश डॅश, दे डॅश डॅश, ही डॅश डॅश, यस ऑब्लिक ईएस, सी डॅश डॅश, यस ऑब्लिक ईएस, इट डॅश डॅश, यस ऑब्लिक ईएस, नाउन डॅश डॅश, यस ऑब्लिक ईएस. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स या काळामध्ये ही, सी, इट आणि नाउन ही जी कर्ते आहेत या कर्त्याच्या पुढं मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. हे महत्वाचं आहे. मग आपण या ठिकाणी काही वाक्य बनवलेले आहेत. आय थिंक मला वाटते, वी थिंक आम्हाला वाटते, यू थिंक तुला वाटते, दे थिंक त्यांना वाटते, ही थिंक्स. पहा या ठिकाणी आता ही, सी, इट आणि राकेश आणि रश्मी हे जे नाउन आहेत यांच्या पुढे काय लागले? क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे इथं फॉर्म्युल्यामध्ये पहा हिच्या पुढे यस किंवा ईएस लागतोय प्रत्यय, नाही का? मग यस कुठं लावायचा आणि ईएस कुठं लावायचा हे पण आपण आता माहिती घेणार आहोत. मग ही थिंक्स, सी थिंक्स, इट थिंक्स, राकेश थिंक्स, रश्मी थिंक्स. अशा पद्धतीने आपल्याला असंख्य अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये लिहायची आहेत, बोलायची आहेत, करायची आहेत. समजलं? हो. तर आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मग आपण आता पाहिलं की काही क्रियापदाच्या पुढं यस किंवा ईएस लागतो. काही कर्ते जे आहेत त्यांच्या पुढे क्रियापदाला काय लागतो? यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. मग यस किंवा ईएस प्रत्यय कुठे लागतो? तर ज्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ओ, यच, सीएच, एसएच, डबल एस, यक्स आणि झेड असे असतील तर त्या क्रियापदाला ही, सी, इट आणि नाउनच्या वाक्यामध्ये काय लागतो? ईएस प्रत्यय लागतो. आणि जर ही अक्षरे क्रियापदाच्या शेवटी नसतील तर फक्त यस हा प्रत्यय जोडावा किंवा लावावा. मग मला सांगा आता ही प्ले हे वाक्य बरोबर आहे का? हो. कसं बरोबर येईल? आपल्याला क्रियापदाच्या शेवटी ही, सी, इट आणि नाउनचं जे वाक्य असतं त्यामध्ये आपल्याला काय लावायचे? ईएस प्रत्यय किंवा यस प्रत्यय लावायचे. मग ईएस कधी लावतात? तर ही जी अक्षर आहेत ही जर क्रियापदाच्या शेवटी आलेली असतील यापैकी एखादं अक्षर तर आपल्याला ईएस लावायचंय. आणि जर ती अक्षरं नसतील तर मग आपल्याला फक्त ईएस प्रत्यय जोडायचा आहे. मग ही प्ले हे वाक्य बरोबर आहे का? नाही. ही प्लेज. व्हेरी गुड. म्हणजे इथं फक्त यस प्रत्यय जोडावा लागेल. त्यानंतर दुसरं वाक्य आहे सी डान्स. मग इथं काय जोडावं लागेल? आपल्याला काय करायचे? याच्यापैकी जर शेवटचं अक्षर असेल तर ईएस जोडायचे आणि याच्यापैकी नसेल तर फक्त यस प्रत्यय जोडायचे. ईएस कसं जोडायचे? शेवटी ई आहे. मग याच्यात ई आहे का?
म्हणून फक्त यस जोडायचे. किंवा थोडक्यात लक्षात ठेवायचे, ज्या क्रियापदाच्या शेवटी ई आलेलं असतं त्याला फक्त यस प्रत्यय जोडायचं. आता रवी गो, आता पहा गोचं शेवटचं अक्षर काय आहे? ओ. मग याच्यापैकी आहे का? मग प्रत्यय काय लागल? यस. व्हेरी गुड. रवी गोज असं होईल. आता राणी कॅच, याचं जे शेवटचं अक्षर आहे ते याच्यापैकी आहे का? हा, मग इथं काय लागेल? यस प्रत्यय जोडावं लागेल. मग अशा पद्धतीने आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा काळ शिकलो. तर हा काळ तुम्हाला समजला का? हो. तर मग आता काय करायचे, मला प्रत्येकाने इथे येऊन या वाक्याचे अर्थ सांगायचे आणि ही सी इट या वाक्याच्या पुढं येणारं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. बाकीच्या आय, वी, यू, दे या वाक्यामध्ये कोणत्याही क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. मग आता तुम्ही मला इथे येऊन काय करायचे, या वाक्याचे अर्थ सांगायचे. ओके, आर यू रेडी? यस. आता एक जणाने काय करायचं, इंग्रजी वाक्य वाचायचं आणि दुसऱ्याने त्याचा मराठी अर्थ सांगायचा. चला करा सुरुवात. आय स्लीप, मी झोपतो. वी डो, आम्ही जातो. यू ट्राय, तो प्रयत्न करतो. दे रन, ते पळतात. ही ओपन्स, तो उघडतो. ही रनर्स, ती शिकते. इट जम्प्स, वी अंडरस्टूड.